नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती व्हेज, नॉन-व्हेज पदार्थांचे, मसाल्यांचे, चटण्यांच्या, घावणांच्या, भाकरींच्या अशा अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि Instagramवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या WhatsApp चॅनलला सुद्धा ॲड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत ते बघूया. आज मी खूप सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत दाखवणार आहे. गॅसवरती आपल्याला वांगी भाजायची गरज नाहीये. वांगी बघा, मी एका वांग्याचे 2 तुकडे करून आणि असे इथे मध्ये अशा चीर पाडून घेतलेली आहे. आणि हे वांगे मी कढईमध्ये सर्व बाजूने असे उकडे लावले आणि त्यावरती 1 टीस्पून तेल घालून आणि वरती मी असं झाकण ठेवलेलं आहे. तर 1 मिनिटच्या आधी ह्या वांग्यांना छान कलर येतो आणि हे परत आता आपल्याला उलटे करून टाकायचे आहे. खूप झटपट हे वांग्याचं भरीत होतं आणि टेस्टी म्हणाल तर अतिशय छान लागतं. या पद्धतीने नक्की वांग्याचं भरीत करून बघा. ही वांगी खूप चांगल्या पद्धतीने भाजली जातात. इथे तुम्ही बघू शकता, ही जी मधली वांगी आहेत तर ही एकदम छान भाजलेली आहेत. जास्त वेळ वांगी भाजायला लागत नाही. मध्ये जी वांगी आहेत तर ती पटकन भाजली जातात, तर नंतर आपल्याला ती साईडला करायची आहे आणि साईडची वांगी मध्ये परत टाकायची आहे. पण आता हे सर्व वांगे मी उलटे करून टाकले आणि परत याच्यावरती अर्धा मिनिट मी इथे झाकण ठेवणार आहे आणि गॅस आपला मिडियम आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत आपला गॅस मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे झाकण लावून आणि हे वांगे तयार करायचे आहेत. मस्त छान आपल्याला हवी तशी भाजून घ्यायची आहेत. फक्त झाकण ठेवून 1 टीस्पून तेलामध्ये आपले वांगे छान भाजले जातात. वांगी आपली छान भाजलेली आहेत. परत आपल्याला ती भाजलेली वांगी साईडला करून आणि हे जे वांगे आहेत त्याला थोडंसं परत आपल्याला असं उलट करून आणि भाजून घ्यायचे आहेत. जे भाजलेले आहेत ते आपण साईडला करू. एकदम छान ही वांगी भाजल्या जातात. तीन मिनिटांमध्ये आपली सर्व वांगी छान भाजली जातात. अजिबात वेळ लागत नाही. थोडा वेळ अगदी आपण झाकण ठेवणार आहे. वांगी आपली जेमतेम भाजत आलेली आहेतच. तोपर्यंत आता आपल्याला लसूण थोडासा घ्यायचा आहे. वांगी आपली तयार झालेलीच आहेत. बघा, लसणाच्या पाकळ्या मी सोललेल्या नाही, 7-8 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि थोडेसे घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे. दोन्ही आपल्याला एकत्र कुटायचे आहेत. शेंगदाणे भाजून घ्या. एकदम बारीक नाही, थोडेसे जाडसरच आपल्याला ठेवायचे. जाडसर आपण हे कुटून घेतलेले आहे शेंगदाणे आणि लसूण. वांगी छान आपले तयार झालेली आहेत. एकदम मऊ मस्त इथे ती भाजलेली आहे. आपल्याला एका डिश मध्ये वांगे काढून घ्यायचे आहेत. एकदम छान आपले वांगे इथे भाजलेले आहेत. कढईमध्ये 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. अगदी जास्त नाहीये, छोटे 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. थोडंसं कढीपत्ता मी थोडंसं असं तोडते हाताने, छान फ्लेवर येतो. कढीपत्ता टाकते. 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे जिरं. कुटून घेतलेले शेंगदाणे आणि लसूण. कांदा तुम्ही इथे या भरितासाठी वापरू शकता भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये, छान लागतो. तर मला आवडत नाही भरितामध्ये कांदा, म्हणून मी घालत नाही. तुम्ही जरूर घालू शकता, खूप छान टेस्ट येते. मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान शेंगदाणे भाजलेलेच आहेत पण थोडंसं परतवून घ्यायचे. शेंगदाण्याचा कूट आणि लसूण आपलं छान इथे परतून झालेलं आहे. वांगी आपण थोडीशी अशी आणि आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहे. व्यवस्थित मिक्स करायचं.
अर्धा टीस्पून मी घालते तिखट वरून घातलेलं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. उकडलेली मका आहे, थोडेसे मक्याचे दाणे मी इथे उकडून घेतलेले आहे. हे असे तुकडे मक्याचे कुकर मध्ये लावून घेतल्यानंतर केव्हाही आपण याचा यूज करू शकतो. या भरितामध्ये हे वांग खूप छान लागतं. 2 टीस्पून घालणार आहे ओलं खोबरं. छान आपल्याला मिक्स करायचं आहे. हे भरीत चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊन बघा, अतिशय छान लागतं. यामध्ये हे मक्याचे उकडलेले दाणे पण खूप भारी टेस्ट लागते. झटपट होणारे हे भरीत आहे आणि वांग अजिबात वाया जात नाही. साल काढायची गरज नाही, गॅसवरती आपल्याला भाजायची गरज पडत नाही. थोडासा आपल्याला गूळ घालायचा आहे, अगदी थोडासा घालायचा आहे. थोडासा आहे अगदी खडा गुळाचा, त्याने गोड वगैरे होत नाही, पण थोडंसं वांग्याचा जो तुरटपणा किंवा थोडासा जो स्मेल असतो तो ह्याच्यामुळे जातो आणि छान आपलं पदार्थाला चव येते. अगदी थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून एक वाफ द्यायची. मस्त वास सुटलेला आहे आपल्या भरिताचा. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. आपल्या इथे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. वांग्याचं भरीत हे नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. कारण अजिबात वेळ लागत नाही, पटापट आपली वांगी भाजले जातात. फक्त वांग्याच्या ज्या भांड्यामध्ये कढई असेल, पातेला असेल, त्याच्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही वांगी भाजत लावली किंवा तेल टाकून त्याच्यावरती जी परतवून घ्यायची आहे आपल्याला, तर भाजण्यासाठी जी ठेवलेली वांगी आहेत तर ती झाकायला विसरू नका. कारण झाकल्यामुळे खूप छान ती वांगी आतपर्यंत तयार होतात. वेळ लागत नाही, गॅसवरती भाजायची गरज पडत नाही आणि खमंग आपल्या इथे मस्त वांग्याचं भरीत तयार होतं. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.